विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 44वा पेपर याचं सोल्युशन घेत आहोत। 44वा पेपर समजून घेत आहोत। नवोदयचे पेपर आपण समजून घेत असताना या ठिकाणी महत्वाचं की पेपरच्या बरोबर आपण त्याचं सोल्युशन हे देखील लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे। कारण त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे या प्रत्येक गोष्टी समजून घेण्यात जात आहे। चुकणारा प्रश्न, त्या टाईपचे एक्स्ट्रा प्रश्न, आज संध्याकाळी मी एक विशेष असा ग्रुप तयार करतोय। आज संध्याकाळी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका पडेल की जी मुलं 80 मार्काच्या वर आहेत अशा मुलांसाठी एक्स्ट्रा प्रयत्न अजून यातून निवडक अशी मुलं, सर्वांचं तर नाही, जी मुलं 80 पेक्षा वरती चालतायत त्यांना गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये त्यांच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती या प्रश्नपत्रिका तुम्हाला मोबाईलवरती पोहोचवतील। त्या तुम्ही सोडवल्यानंतर आता मला अपेक्षित काय होतं की तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका टाकणं हे मला आवश्यक होतं। परंतु त्या पद्धतीनं मला जे अपेक्षित काम आहे त्या पद्धतीनं गुगल फॉर्म तुमच्या प्रश्नपत्रिका मला येत नाही। त्यामुळे त्याच्यावरती मला वेगळा निर्णय घ्यावा लागतोय की काही अगदी 90च्या वर 96, 98, 100 पैकी 100 देखील मार्क पडले। काल आपल्या मोरकाने 100 पैकी 100 पडले। आता हा पेपर त्याचा त्यांनी तपासलेला आहे। हा पेपर आपला आपण तपासायचा नाही, दुसऱ्याकडनं तपासून घ्यायचा। कारण इथं माझ्या क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर हा दुसरा विद्यार्थी तपासत असतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा असते। त्यामुळे चीटिंग त्यामध्ये होत नाही। त्याच्यावरती बारकाईने लक्ष दिलं जातं की ज्याद्वारे एकही चीटिंग होता कामा नये। प्रत्येक चूक आपण समजून घ्यायला तयार आहोत, पण जर चीटिंग होत असेल तर तिथं उपयोगाचं नाही। त्यासाठी या ज्या गुगल फॉर्म मधल्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्यांना 80 पेक्षा जास्त मार्क पडतात असे विद्यार्थी त्यामध्ये ऍड केले जातील। त्यासाठी तुमचे व्हॉट्सअपचे नंबर मला पोच झाले पाहिजेत की ज्याद्वारे मी ते नंबर तुमचे ऍड करू शकेन। ज्यांचे नंबर मला प्राप्त होतील ते नंबर 80 पेक्षा मार्क जास्त असणारे आणि ज्यांचे नंबर मला प्राप्त होतील त्यांना मी त्या गुगल फॉर्मच्या प्रश्नपत्रिका देईन। या प्रश्नपत्रिकेमध्ये चीटिंग होऊ शकत नाही कारण ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन असते। तुम्ही त्या ठिकाणी सोडवल्यानंतर तुम्हाला 1, 2, 3, 4 असे क्लिक करायचं असतं आणि जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती उत्तर बदलायला परवानगी असते। मी तुम्ही एक नोंदवलेलं उत्तर तुम्ही बदलू शकता, पण एकदा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा लगेच रिझल्ट येतो आणि तुम्हाला रिझल्ट येतो तसाच तो माझ्यापर्यंत देखील तो 14 सांगितलं बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। म्हणजे तुम्ही सर्वांनी तो लाईक करायला पाहिजे आपला चॅनेल, शेअर करायला पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब केला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मी टाकतोय। आता एक कोर्स चालू असल्यामुळे थोडंसं वेळ झाला, आमचे कोर्स चालू आहेत आणि त्या कोर्समुळे मला उशीर झाला, परंतु येणाऱ्या अडचणी मार्ग काढत गेलं पाहिजे। कधी काय अडचणी येतात, लाईटचा प्रॉब्लेम असू शकतो, इतर काय प्रॉब्लेम म्हणजे अनंत प्रॉब्लेम येतात, त्याच्यावरती मार्ग काढायचे। तर गुगल फॉर्म मध्ये दिलेली प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्यानंतर ती तुम्ही सबमिट करत तर तुम्हाला त्याचे मार्क कळणार नाही। सबमिट केल्याबरोबर तुम्हाला त्याचे मार्क कळणार आहे, त्याचबरोबर ते मलाही कळणार आहे की उदाहरणार्थ चौधरीला 80 पडले तर ती मला म्हणू शकत नाही की मला 95 पडले, कारण तिला जसे मार्क कळणार आहे तसे मलाही तो पेपर कोणी सोडवला, कोणत्या मोबाईल नंबरवरनं सोडवला या सगळ्या गोष्टी मला कळणार आहे। तेव्हा मला व्हॉट्सअपचे नंबर, जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपचे नंबर द्यायचे आहेत। ओके, चला पहा। तर आज संध्याकाळी तुमचा ग्रुप क्रिएट होतोय। आज पहिला पेपर, आता हे सगळे ओळीने नसतील पेपर, माझ्याकडे पेपर भरपूर आहेत, फक्त तुम्हाला 1 नंबर 5 नंबर असे माझ्या याने येतील ते पेपर। ते कोणकोणते वेगळ्या नंबरचे असतील क्लिअर असे। अगदी माझ्याकडे आत्ता म्हटलं तरी 125 पेक्षा जास्त पेपर गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये आहेत। आता त्यामध्ये काही पेपर मी तुम्हाला
देईल. ओके, तर ते पेपर तुम्ही सोडवायचे आहेत आणि ते पेपर सोडवल्यानंतर त्याचे मार्कही मला आपण ऑनलाईनला जेव्हा याल तेव्हा ते मला शेअर करायचे आहेत, सांगायचे आहेत की त्याचंही वेगळं अभिनंदन केलं जाईल. बघू प्रश्नपत्रिका. चला पेपर सुरुवात करूया आपण. चला स्क्रीन चालू केला का? चला स्क्रीनला घ्या पेपर. घे नाव घे. हर्षवर्धन भोसले घे. 80च्या वर सर्वांचे घ्यायचे. 80च्या वर सर्वांचे घ्यायचे. आपण संधी द्यायची त्यांना, तयार झाले पाहिजे ते. चला पेपर चालू करतोय आपण. पेपरला सुरुवात करूया. उत्तरच बोलत चला, सांगत चला. चला पेपर पहा. आकृत्यामध्ये काय संबंध आहे या आकृत्यामध्ये आणि प्रश्न पाहू द्या ना. पहिल्या 2 आकृत्यामध्ये जसा संबंध आहे तसा 3, 4 मध्ये असायला पाहिजे. आता पहिल्या 2 मध्ये काय झाला हे बोलू नका. आता लक्ष द्या. पुढे खाली चौकोन 3 आहे, तो वरती गेला. तो वरती हे 3 चौकोन आहे म्हणून वरती 3 त्रिकोण झाला. ओके, ज्यात इथे खाली भरलेले होते ते मोठा झालाय आकार आणि काय झालाय भरलेला. इथं गोल मोकळा आहे म्हणजे गोल कसा राहणार आहे? गोल खाली आहे तो गोल कसा राहणार आहे? मोठा होणार आहे गोल आणि मोकळाच राहणार आहे. खालचा जो पाया ठिकाणी काय खालचा चौकोन होता तो मोठा झालेला होता. आता इथं वरचे हे षटकोन आहेत ते मोठे होते. आता इथं खाली नाही दिलेले ना. इथं खाली दिले असते षटकोन तर खालचे मोठे झाले असते. आता वरचा आहे ते वरचे मोठे होतील. आणि गोल कुठे आहेत? आता हे खाली होते वरती गेले. आता हे वरती ते कुठे येणार? खाली येणार. खाली 3 षटकोन पाहिजे भरलेला. इथे आहे, इथे आहे आणि 3 गोल आहेत. आता अजून काय फरक आहे? अधिकचं चिन्ह डावीकडे उजवीकडे गेला, उजवीकडचा गोल डावीकडे गेला. मग इथं डमरू आहे तो डावीकडे आहे तो उजवीकडे जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे पर्याय क्रमांक 3. चौधरी घ्या मार्क 96.25. मोरकाने घ्या 100. बघू आपण हे गुगल फॉर्म वर याचे मार्क आपण आतापर्यंत मान्य केले. उत्तर पत्रिका आपण मान्य करतोय. आता विश्वास बसत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. मोरकाने घ्या 100 आणि चौधरी 96.25. ओके, काय हरकत नाही. चला काय झालेलं आहे? हा गोल डावीकडे होता तो उजवीकडे गेला याच्यामध्ये. मग हा गोल उजवीकडे जाईल याच्यामध्ये. याची जागा बदलली का रंगवलेल्या भागाची? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढे. छान, अभिनंदन. मोरकाने 100 पैकी 100 मार्क आहे. काल देखील त्याने 100 पैकी 100 काढलेले, आज देखील 100 पैकी 100 काढलेले. गुड, अभिनंदन. तुला वेगळा प्रश्नपत्रिका पडते. फक्त मला तू पुन्हा एकदा व्हॉट्सअपचा नंबर मला व्हॉट्सअपला पाठव. आहे तुझ्या मम्मीकडे माझा नंबर आहे त्यामुळे अडचण नाहीये. हा, मम्मीच्या नंबरवर पाठवला तरी चालेल. चला पुढचा 3रा प्रश्न पहा. काय झालेलं हे? आरशातलं. याचा आरशातलं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 2. ओके गुड. चला पुढे. चला या ठिकाणी काय चौकोनचा उतरता क्रम आहे. मधला भाग रंगवलेला होता. आता इथं गोलाचा चढता क्रम आहे. आता इथे वर्ण चढता क्रम आहे म्हणजे काय पाहिजे आपल्याला? उतरता क्रम पाहिजे. आणि इथे बाहेर 2 रंगवलेले, मधला मोकळा. आता मधला रंगवलेला पाहिजे. उतरता क्रम आणि मधला रंगवलेला पर्याय क्रमांक 4 मध्ये येणार आहे. कारण याच्या चौकोनाचे गोल झाले म्हणजे चौकोनाचे गोल होणार आहे. त्यामुळे 3रा पर्याय तर लगेच कट होतोय. आणि मग याच्यामध्ये 2 रंगवलेले म्हणजे आता एकच रंगवलेला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. चला पुढे. अश्विनी मोरकाने. ओके, घेतलेत मार्क. ओके, चला उत्तर टाका. मोरकाने, चौधरी, जमदाडे, श्रीवा उत्तर टाकत चला. नुसतं बसून बघत आहात, सहभागी व्हा. इथं सांगतायत ना मुलं कोणता प्रश्नाचं उत्तर काय, तुम्ही देखील सांगितलं पाहिजे. चला पुढे. बाण या ठिकाणी बाण आहे. बाण पुढे घड्याळाच्या दिशेने पुढे गेला. आता या ठिकाणी हा बाण आहे तो घड्याळाच्या दिशेने पुढे जाईल. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कट होईल. पहिला, दुसरा, तिसरा. आता इथं गुणिलेचं चिन्ह आहे ते अधिक झालं. इथं गुणिलेचं ते अधिक होणार आहे. त्याच्यावर 2रा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि 3रा. काय फरक आहे? इथे चौकोन आहे, इथे गोल आहे. आपल्याला काय पाहिजे? इथे गोल होता तो चौकोन झाला आणि इथे गोल आहे तो काय होणार आहे? चौकोन. त्यावर पर्याय क्रमांक 1 येणार आहे उत्तर. आणि आपलं बरोबर आहे जमदाडे. चला पुढे. 6वा प्रश्न पहा. बी
याचं पाण्याचं प्रतिबिंब याला जोडलं, ओके, डी चा बी झाला किंवा एक वाढलं, ओके, इथे अजून एक वाढलं, जिथे अजून एक वाढणार आहे, 4 होतील. त्याच्यावर पहिला पर्याय कट होईल, दुसरा होईल, तिसरा होईल, चौथा पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. बरोबर आहे अमोल. चला 6वा प्रश्न आपण चालू केलेला आहे. 6वा प्रश्न सोडवतोय. 6व्या प्रश्न माझ्या बरोबरीनं चालायचं, माझ्या अगोदर तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे. चला 6वा प्रश्न. 7वा प्रश्न पहा. या ठिकाणी वाट्या 2 आहेत. आता उलट्या झाल्या 3, पुन्हा सरळ झाल्या 4, उलट्या होतील 5. 5 उलट्या वाट्या याच्यामध्ये आहे, हा पर्याय कट होईल. याच्यामध्ये आहे, हा पर्याय कट होईल. हे पहिला आणि तिसरा फरक आहे याच्यामध्ये बाणाची दिशा. पहिल्यामध्ये उजवीकडे, दुसऱ्याकडे डावीकडे, तिसऱ्या उजवीकडे, जाता पर्याय क्रमांक 3 येणार आहे. गुड. या असं उत्तर चालत सांगत चला. मोरकाने माने. गुड. चला 8वा प्रश्न बोला. नमस्ते सर. घ्या की मॅडम कडनं आहेत की खाली आमच्या मॅडम आहे की. हा येत आहे कोण सात्विक जा मॅडमला सांग. पहा या ठिकाणी पहा, हा आकार पहा. आकार कसा फिरतोय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्याच्यावर पर्याय क्रमांक 3 कट होईल. आता आतल्या काही या रेषांमध्ये काय बदल आहे का नाही? आता याच्यातले पहा. पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये ही कशी फिरली? घड्याळाच्या दिशेने 90 अंशात. पुन्हा इथे घड्याळाच्या दिशेने 90 अंशात. म्हणजे या ठिकाणी अशी रेष पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे बाहेरचा भाग घड्याळाच्या विरुद्ध फिरतोय, आतला काटा घड्याळाच्या दिशेने फिरतोय. चला पुढे 6वं. अहो चाललंय काय दमदारे? कितवा प्रश्न चाललाय? 8वा 9वा प्रश्नचा मोरकाने 9वा प्रश्न टाकला. चला 9वा प्रश्न. जास्त पुढे पडू नका, मागे राहू नका, सर बरोबरीने चला. चला 9वा प्रश्न पहा. काय म्हणलेलं आहे? 9 ते 12 मध्ये उजव्या बाजूला आकृत्या दिलेल्या आहेत, त्यापैकी उत्तराच्या आकृतीशी हुबेहूब जुळणार. आता या कंसावरनं तिसरा पर्याय कट होतोय. वरच्या रेषेवरून चौथा पर्याय कट होतोय. या रेषेवरून तिसरा कट केला, या वरच्या रेषेवरून चौथा कट केला. करायला पहिला दुसरा फरक आहे रेषांच्या जागा. मग पहिल्यांदा वरची आहे, पुन्हा खाली आहे. म्हणजे पहिल्यांदा वरती पुन्हा खाली, त्यावर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. गुड. बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. 9व्या. 10वा प्रश्न घ्या. वरती पहा 1 2 3 4 4 टोप्या आहेत. 4 सगळे 3 ते 5 आहेत. हा पर्याय कट. ओके 4 टोप्या बाकी काय? आता बाण पहा डावीकडून आलेला आहे, इथं उजवीकडे हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. आता याच्यामध्ये पाहायला मिशा इथे किती आहेत? मिशा 4 आहेत, इथे 5 आहेत. आपल्याला किती पाहिजे? 5. त्यावर पर्याय क्रमांक 3 हा 2 दिले. दुरुस्ती करा. पर्याय क्रमांक 3 पहा. मोरकाने उत्तर सूचीमध्ये आम्ही हे 2 सांगितलं होतं, पण उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. आता काय म्हणायचं आपण? तुम्ही 2 लिहिले, बरोबर दिले. आता उत्तर आमचं 3 आले. काय सांगायचं नक्की? सापड. मी काय सांगतोय हे पहा. पेपर तयार करणारा माणूस आहे. जेव्हा आपण पेपर तपासतो, तपासल्यानंतर जेव्हा तो स्पष्टीकरणामध्ये घेतो सोल्युशनला, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं चेंज होतात. हे खूप गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्नाकृती 11वा. काय प्रश्न? प्रश्न काय? हुबेहूब. चला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये पाहिजे, हे डाव्या कोपऱ्यात आहे, चुकीचं येईल. इथं उजव्या कोपऱ्यात आहे म्हणून उभ्या रेषा चुकीचं होईल. इथे ते डाव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यात पर्याय क्रमांक 4 येणार आहे. उत्तर सूचीमध्ये पहा. ओके चला पुढे 12वा प्रश्न पहा. बदाम आकार सगळीकडेच आहे. वर्ण हा गोल बरोबर आहे. आता उजवा भाग रंगवलेला आहे. इथं डावा रंगवला पर्याय कर, इथे डावा रंगवला पर्याय कर. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे? या 2 रेषांमध्ये फरक. या 2 रेषा कोणीकडे पाहिजे? उजवीकडे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. चला पुढे 13 ते 16 मध्ये काय दिलेलं आहे? या आकृत्या उजव्या बाजूला दिलेल्या आकृत्यामधून अशी आकृती शोधा की ज्यामुळे आकृती पूर्ण होईल. आकृती पूर्ण करायची. हा कर्व पहा. हा कर्व किती मोठा पाहिजे, त्याच्यावर दुसरा तिसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि चौथा. आता काय फरक आहे पहिल्या चौथ्यामध्ये?
हे कापलेलं एका रेषेत आहे. इथे बघितलं तर हे एका रेषेत नाही. मग आपल्याला एका रेषेत पाहिजे कापलेलं. तर पर्याय क्रमांक एक येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 13वा. गुड. चला बरोबर आहे. चला पुढे 14वा प्रश्न. आता या ठिकाणी आकार हा डब्ल्यूचा आकार कशा पद्धतीने षटकोन तयार होणार आहे. जी वरती आडवी रेषा पाहिजे. वरती आडवी रेषा पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 कट होईल. वरती आडवी रेषा बाकीच्या सर्वांकडे आहे. आता या ठिकाणी तिरकी रेषा पहिल्यांदा तिरकी रेषा आहे सगळी. नंतर काय कर्व आहे. कर्व पाहिजे. इथे आहे कर्व. इथे कर्व नाही. हा पर्याय कट राहिला. पहिला आणि तिसरा फरक शोधा. पहिल्या तिसऱ्यामध्ये या ठिकाणी फरक आहे. या ठिकाणी पहा कसा पाहिजे. या ठिकाणी या पद्धतीचा आकार पाहिजे का. या ठिकाणी असा कर्व पाहिजे नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 14 14चं 3 उत्तर बरोबर आहे. चला 15वा प्रश्न. आडवी रेष गोल तिरकी रेष. आडवी रेष गोल तिरकी रेष नाही. पर्याय कर. आडवी रेष गोल तिरकी रेष बस एवढं. पुन्हा इथे ओके. या ठिकाणी जुळू शकताय. या ठिकाणी पहा गोल तिरकी रेष ओके. इथे जुळू शकते म्हणजे पहिला पर्याय करते. आता बारकाईला बघायचे. हा काय आहे आकार गोल होणार आहे. म्हणजे इथं आडवी रेष तरी चालेल का नाही. राहिला तिसरा आणि चौथा फरक शोधा बारकाईने. याच्यामधला हा वाटीचा आकार. वाटी लहान पाहिजे का मोठी पाहिजे. कोणती वाटी. पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 15चं 4 आहे उत्तर बरोबर आहे. टकाने बरोबर आहे. चला 15 मोरकाने बरोबर आहे. 16वा प्रश्न घ्या. चला या ठिकाणी तर हलवा थोडस खालीवर घ्या. कोणी मोबाईल हलवतोय. हा पहा या ठिकाणी तिरकी रेषा पुन्हा अशी तिरकी रेषा आहे. इथे आहे इथे आहे. इथे पहा इथे ती जुळत पहा. कुठे खाली पहा. खाली तिरका आकार पाहिजे. तो 4 3 मध्ये नाहीये. हे 3 कट होईल. पहिला दुसरा चौथा काय फरक आहे. चौथा खूप मोठा आकार आहे म्हणून हा पर्याय कट होईल. पहिला दुसरा फरक पहा. पहिल्या दुसऱ्यामध्ये आता या ठिकाणी असा कापलेला आकार पाहिजे का रे नाही. तो असा झाला पाहिजे. ते झिगझॅग करून तेवढं तयार होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार. चला पुढे 17 ते 20. 16 2 बरोबर आहे पूर्वा. गुड. अजून मोरकाने बरोबर. चला 17 ते 20 पहा. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. एबीसीडी आकृती दिलेली आहे. समान असून निराळे आकृती. आता या ठिकाणी 2 रेषा आहेत एकमेकाला त्या छेदत आहेत. इथे 2 रेषा एकमेकाला छेदत आहेत. इथे 2 रेषा एकमेकाला छेदत आहेत. इथे छेदत नाही. पर्याय क्रमांक 4. आता काही जण याचं उत्तर कसं काढू शकतील पहा. याचं उत्तर काही जण म्हणतात सगळी अधिकचं चिन्ह आहे. हे गुणिलेचं आहे. हे बरोबरचं चिन्ह आहे. ही चिन्ह आहे. हे चिन्ह कुठे आहे. हे कोणाचं पण हे गणितातली आधी गुणिले बरोबरची चिन्ह आली तर तसं नाही. हा बरोबर खाली कुणाला पाहिजे. अरे खिडकीमध्ये आहे. कुणाला माहिती नाही. मला पुढे 18वा प्रश्न पहा. या ठिकाणी पहा. या ठिकाणी बाण आहे. एकाच बाजूला दोन्ही बाण गेले. आता या ठिकाणी एकाच बाजूला दोन्ही बाण गेले. आता इथे बाण बघा. एक बाण खाली गेला एक वर गेला. इथे एकाच बाजूला गेले त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला 19वा प्रश्न पहा. आता या ठिकाणी पहा बारकाईने हा प्रश्न समजून घ्यायचा. मी म्हणणारे फसतात. छोट्या भागामध्ये छोटा जो भाग आहे तिथल्या त्रिकोणामध्ये टिपकाय. आता या मोठ्या भागाजवळच्या त्रिकोणात टिपकाय. छोट्या भागामधल्या त्रिकोणात टिपकाय. छोट्या भागाच्या त्रिकोणात टिपकाय. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. हा प्रश्न बऱ्याच जणांना फसवतो. हा बरोबर त्यावेळेस तो चुकला होता. आता काय झालं जसं जसं तू शिकत जाईल मी सांगत जाईल समजून देत जाईल तसे तुमच्यात बदल होतात. आता इथे काय आहे. एकाच गुपलेत चढतात. एकाच गुपलेत चढतात. एकाच गुपलेत उतरतात चढतात. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे 21 ते 24 मध्ये पहा. जरा वरती करा खाली जरा हलवा. ओके चला काय म्हणलेलं आहे.
हे काळजीपूर्वक पहा. आकृत्यामध्ये दिशा न बदलता प्रश्नाला वगळलेला भाग. आता या उभ्या रेषा आहेत, आकृती फक्त पूर्ण होते. याचे या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब आहे, पण या उभ्या रेषा होत्या आडव्या. याचा आरशातलं प्रतिबिंब होणार आहे, पण तो उभ्या रेषा त्या आडव्या रेषा होणार. इथं उभ्या रेषेतून हा पर्याय कट होईल, हा आकार वेगळा म्हणून पर्याय कट होईल. राहिला 2 आणि 3, त्याच्यामध्ये हाही भाग चालणार नाही. पर्याय क्रमांक 3 जुळणारा भाग आहे. चला पुढे पहा. या ठिकाणी हा आकार जो आहे पहिल्याचा दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब आहे, फक्त चिन्हामध्ये बदल आहे. गोल होता तिथे चौकोन. याचं या ठिकाणी आरशाचं प्रतिबिंब असणार आहे आणि चौकोनच्या तिथं गोल होणार आहे. गोल होणार आहे त्याच्यावर पहिला पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. आता दुसऱ्या चौथा मध्ये गोल आहे, तुम्ही इकडं आडवी रेषा आहे इथे नाहीये, त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला 23वा प्रश्न घ्या. या ठिकाणी या पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब, याचा आरशाचं प्रतिबिंब येईल आणि इथे यू तयार होईल. तो पर्याय क्रमांक 4 मध्ये योग्य जुळते, बाकीचे यू जुळत नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक भंडारे घ्या. भंडारे पण म्हणताय 100% मार्क आहे. 100% मार्क, 100 मार्क आहेत का भंडारे? 100% नका टाकू, मार्क टाका. मोरकाने टाकले, तुम्ही पण तसे टाकताय. मार्क टाका भंडारे, 100 म्हणून टाका. 100%चं चिन्ह वापरू नका, काय गरज नाही टक्क्याचं चिन्ह वापरायचं. चला पुढे. आता पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातले, याचा आरशातलं होईल. आता या ठिकाणी अशी तिरकी रेषा येणार आहे. या तिरक्या रेषेवरून पहिला, दुसरा, चौथा पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 3. आता जेव्हा पहिल्या उत्तर निघतं तेव्हा बारकाईने शिंदे बघण्याची गरज आहे. यातल्या रेषा बरोबर आहेत का? या उभ्या रेषा उभ्या आहेत, जुळतंय. पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढे 25 ते 28 काय म्हणलेलं आहे? प्रतिबिंब, आरशातलं प्रतिबिंब. वरून खाली बाण गेला, उजवीकडे आहे, डावीकडे येणार वरून खाली बाण, तो फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. केवळ याच्यावरून पाहिलं तरी लक्षात येते. ओके. भंडारे 100 मार्क घ्या. मोरकाने 100 मार्क काल होते, आज होते. भंडारे पण आज 100 मार्क आहे. मला तुमचे व्हॉट्सअपचे नंबर पाठवायचे आहे. तुमचा ग्रुप आज संध्याकाळी क्रिएट होणार आहे. जेवढे ग्रुपमध्ये 80च्या वर मार्क आहेत तेवढे त्या ग्रुपमध्ये घेतले जाणार आहे. तर ज्यांचे मार्क येतील आपल्याला आणि व्हॉट्सअपला मला किंवा इथे जरी मला नंबर टाकला व्हॉट्सअपचा तरी चालेल, किंवा मला पाठवले असले तर पहा. जे ग्रुपला रेग्युलर येत आहेत 80 पेक्षा जास्त मार्क आहेत तेवढ्याच मुलांना त्या गुगल फॉर्मच्या प्रश्नपत्रिका मिळणार आहे. सर्वांना आता जसे हे पब्लिश होतात पब्लिकला, तसं ते होणार नाही. कारण ज्याला गरज आहे त्याला खरोखर मिळायला पाहिजे. त्याला मिळण्याची बाकीचे, आज तुम्ही मला सांगा आपल्या याला रोजची व्हिजिट नाही म्हटलं तरी 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे, परंतु त्यातले गरजवंत किती आहेत? खरोखर गरजवंताला त्याची किंमत कळते. जे गरजवंत नाही त्यांना त्याची किंमत कळत नाही. बोला. पुस्तक आपलं आधी सोडवायचं आधी सोडवायला का देत आपण पुस्तक? हा ती पाहिजे सरासरीची नको. 34चं नाही आलं म्हणाव सर. त्या सरांचा फोन नंबर लिहून घे, मॅडमला म्हणा आले की फोन करतो म्हणा. पिसाळ वस्तीचे सर आहे ती म्हणा, ते आलं नाही म्हणा. 2-3 पुस्तकं राहिले ते आले की मला फोन करतो. चला. याचा आरशातला प्रतिबिंब उजव्या भागामध्ये खालचा त्रिकोण आहे रंगवलेला, उजव्या बाजूचा असणार आहे, त्यामुळे चौथा पर्याय कट होईल. आता या ठिकाणचा हा बाण डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला येणार आहे, त्याच्यावर कोणताही पर्याय कट होत नाही. आता रंगवलेला हा भाग पहा, डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला येणार आहे, त्याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि दुसरा. फरक याच्यामध्ये वरच्या टिंबामध्ये पहा, या ठिकाणी पोकळा आहे, गोल मोकळाच राहणार आहे, तो भरलेला होणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. चला 27वा प्रश्न. उजव्या बाजूला आडव्या रेषा आहेत, उजव्या बाजूला आहेत. हा 27वा राहिला. हा बाण आहे, तो आरशामध्ये असा येणार. संपूर्ण बाण असा, त्याच्यावर पहिला, दुसरा, चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. केवळ एका बाणावर, या बाणाचा आरशातलं असं येतं, त्यामुळे लक्षात येतं.
चला पुढे 28 प्रश्न रंगवलेल्या उजव्या बाजूला आहेत. आता रंगवलेल्या रेषा डाव्या बाजूला येतील. आकार जसंच्या तसं त्रिकोणाचा राहणारे उलटा होणार नाही, त्यामुळे दुसरा तिसरा कट होईल. राहिला पहिला आणि चौथा. तर या ठिकाणी रेषा उजव्या बाजूला आहेत म्हणजे डाव्या बाजूला येतील, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला 29 ते 32 कागदाच्या 4 आकृत्या दुमडून उत्तर टाकत चला. भंडारे मोरकाने शांत बसू नका, माने टकाने उत्तर टाकत चला. पाय या ठिकाणी कापलेला भाग तुकडे दुमडून त्या काही ठिकाणी पंच केलेला आहे. वरून खाली गडी घातली, खालून वरती गडी घातली षटकोनी आकारे, पुन्हा मधनं गडी घातलेली आणि या ठिकाणी 2 गोल कापले. आता हे मधनं गडी जेव्हा उडेल तेव्हा इथं खाली 2 गोल येतील. जेव्हा हे गोल ही गडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये हे गोल येतील का, तर त्याच्यामध्ये हे 2 गोल येतील, ते इथे येतील आणि हे 2 गोल इथे येतील. म्हणजे इथे 2 आणि 2 4, वरती 2 खाली 2 म्हणजे 8 गोल होतील. ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. चला पुढे पर्याय गट पद्धत वापरायची बाळा. या ठिकाणी नाही लक्षात येत ना, पहा एखाद्या वेळेस म्हणला की आपण हे गोलच येणार नाही. पहा खाली घे, थोडं खाली घे. आता जेव्हा हे पहा ही रेषा वर्ण जेव्हा आपण जुळवू तेव्हा या ठिकाणी हे अशी येणार. आता हा गोल जसा तसा संपूर्ण येणार नाही. जर यायचा असेल तर तो मध्यभागी पाहिजे, तर तो येईल. या 2चे या ठिकाणी 2 4 होतील. 4 गोल कुठल्या पर्यायात याच्यात आहेत का, नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे तसे आहेत का, नाही. इथे 6 होणार आहे का, नाही. मग झाले तर 4 राहतील किंवा वरती 2 2 आले तर 8 होतील. म्हणजे त्यामुळे पर्याय गट पद्धत पर्याय क्रमांक 4. पर्याय पाहायचं तिथं मार्क आहे ना की उत्तरात 4 आहे का नाही. पुढे पहा वरून खाली गडी घातली, इकडून इकडे गडी घातली. या ठिकाणी हा आकार टाकलेला आहे. जेव्हा हा आकार उघडेल तर या ठिकाणी होईल तो आकार. हा आकार जर तुम्ही बघितला तर हा आकार कुठे दिसतोय, हा आकार फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो, इतर कुठे हा आकार दिसत नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे आकार कागदाचा आकार का गडी घातली. आता इकडून गडी इकडे घातली, पुन्हा एकदा गडी घातली, इथे 2 गोल कापले. जेव्हा ही गडी उघडेल इथे 2 गोल होती, म्हणजे 2 आणि 2 4 होती. पुन्हा इकडे 4 होती, म्हणजे 4 4 8 गोल होती. पर्याय त्याच्यामध्ये तिसरा चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि दुसरा. फरक आहे याच्यामध्ये या गोलांची जागा. आता हे तळाला खाली आहे का, नाही. त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला जरा खाली घ्या जरा. काय काय फरक आहे पहा, काय फरक आहे. ओके त्यांनी 2 दिले ना, मग त्याचा विचार करू त्यांच्या बाजूने आपण थोडासा 2 उत्तर द्यायला पाहिजे म्हणून. बरोबर, उत्तर 2 का त्यांनी दिले, वरती काय फरक आहे का, नाही. आता इथे 4 सेम आहे, म्हणजे इथे फक्त जागा. म्हणजे जर त्यांना उत्तर 2 द्यायचं असेल तर हा गोल कुठे पाहिजे, खाली पाहिजे. अजून तो नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 दुरुस्ती करा उत्तर पत्रिकेमध्ये. मोरकाने भंडारे आपण 2 म्हणून हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. उत्तर आपल्याला सूचीमध्ये चुकीचं आहे. म्हणजे या गोष्टीवरती विचार होणं गरजेचं आहे. चला पुढे पहा खालून वरती गेला, वरून खाली गडी घातली, पुन्हा इकडून घातलेले. इथे 2 गोल. जेव्हा ही गडी उघडेल तेव्हा हे 2 गोल या ठिकाणी जातील. उघडल्यानंतर हे 2 गोल या ठिकाणी जातील, तर हे 2 गोल इथे जातील. त्यामुळे एकूण 8 गोल पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. चला पुढे 33 ते 36 तुकडे जोडायचे. तुकडे मोजा. 2 हे तुकडे आहेत, 3 4 5 किंवा 2 अर्धगोल आणि 2 त्रिकोण असंही समजून चालू शकता. आता मला इथं 2 अर्धगोल आहेत, 2 त्रिकोण आहेत. पाहू आपण. एकामध्ये रेष आहे, एकामध्ये रेष आहे. आता या ठिकाणी पहा दोन्हीमध्ये रेष आहे. चालेल का दोन्हीमध्ये रेष, नाही. एकामध्ये रेष चालली असते त्यामुळे हा पर्याय कट होईल. त्याच्यात एखादी रेष नाही त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला आणि चौथा. आता पहिला आणि चौथ्यामध्ये फरक आहे. आता इथं पहा एक तुकडे किती आहे,
1 2 3 4 5 6 तुकडे. आपल्याला किती पाहिजे? 1 2 3 4 5. याच्यामध्ये 1 2 3 4 5. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. आता इथं तुम्हाला दिसत त्रिकोण मोठे म्हणजे आकाराचे त्रिकोण लहान मोठा होऊ शकतो. पर्याय कट जास्त योग्य कोणता असं जाणं गरजेचं आहे. चला मोरकाने भंडारे उत्तर टाका. चला चला पुढे पहा. 3 वाट्या आहेत, एक त्रिकोण आहे, एक चौकोन आहे. हा चौकोनी आकार याच्यामध्ये आहे का? नाही. याच्यामध्ये आहे का चौकोनी आकार? नाही. याच्यामध्ये आहे का? आहे. म्हणू शकतो आपण असा लावलेला म्हणू शकतो, पण इथं रेष येणार नाही. हा चौकोनी आकार फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये वरती त्रिकोण जोडणारी या वाट्या बाजूने लावल्या त्यावर पर्याय क्रमांक 4. आता याच्यामध्ये पहा 4 त्रिकोण आहेत आणि 4 आयत आहेत. 4 त्रिकोण आणि 4 आयत. चौरस आहेत का? नाही. आणि 2 त्रिकोण आहेत. 4 पाहिजे. 4 त्रिकोण आहेत, 4 आयत आहेत. ओके. मला जर इथं आयत दाखवलं, इथं चौकोन दिसत आहे, दिसून जाणं काय फरक पडतो. थोडस तेवढे बदल आपल्याला मान्य करून घेतले पाहिजे. चला इथे पहा 4 त्रिकोण पाहिजे. आहेत का 4 त्रिकोण? नाही. हा पर्याय करून इथे आहेत का? नाहीये. पण 4 त्रिकोण हे धरले आपण, तर आयत 4 पाहिजे. आहेत का? नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तुम्हाला आयतचे चौकोन झाले होऊ शकतात. या ठिकाणी 4 त्रिकोण आहेत, 4 चौकोन आहेत. 4 चौकोन, 4 त्रिकोण. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा 4 त्रिकोण आहेत का? 1 2 3 त्रिकोण आहेत. चौकोन चौकोन सगळे त्रिकोणच आहेत. चौकोन एकही नाही. यासारख्या कापणीचा आकार याच्यामध्ये एकही नाही, चालणार नाही. याच्यात आहे का? नाही. याच्यात आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे की हे चौकोन एकत्र जोडले तर या बाजूने त्रिकोण लावले. चला पुढे 37 ते 40. डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली आहे. लपलेली आकृती शोधायची आहे. आणि का थोडा हा त्रिकोणाकार पहा. हा त्रिकोणाकार, खाली रेष, खाली आडवी रेष. त्रिकोणाकार आहे का? याच्यामध्ये पहा नाहीये, याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये त्रिकोणाकार, खाली रेष आहे. ही रेष गेली इकडे, वरती उभी आडवी. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. जमदाडे भंडारे. ओके गुड. उत्तर टाकत चला. वा काय म्हणते बघा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये आपला नंबर टाका. मला चॅट बॉक्स मध्ये टाकला तरी मला लगेच सांगता येईल. ज्यांचे नंबर, ज्यांना ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांना गुगल फॉर्मच्या स्वरूपात प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपचे नंबर टाकायचे आहे. तर पुढे पहा. या ठिकाणी त्रिकोण आहे, मध्ये रेष आहे, त्याला उभी रेष आहे. पहा या ठिकाणी त्रिकोण होईल, उभी रेष पण होईल. पण हा त्रिकोणाचा आकार, हा त्रिकोणाचा आकार जुळतो का? नाही. इथे पहा या ठिकाणी त्रिकोणाचा आकार, आडवी रेष, उभी रेष, टिंब आहे. इथे त्रिकोणाचा आकार जुळतो का? नाही. मोठा आकार. इथे हा त्रिकोणाचा आकार जुळेल पण इथं नाही. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला खाली 2 अर्धवर्तुळ पहा आहे. तिथे उभी रेष आहे, आडवी रेष आहे. चालेल. इथे आहे, आहे, उभी रेष, आडवी रेष आहे. इथे पण जुळेल. नंतर बारकाईने बघू. या ठिकाणी उभी रेष नाही, हा पर्याय कट होईल. या ठिकाणी पहा उभी रेष आहे पण तिथे आडवी रेष जी वरची आहे ती दिलेली नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता पहिला आणि दुसरा याच्यामध्ये फरक शोधा. पहिला आणि दुसरा ज्या आकाराचं पाहिजे त्या आकाराचं पहा योग्य आहे का? कोणतं योग्य आहे ते बारकाईने पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये लहान आहे, याच्यामध्ये मोठे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढे 40वा प्रश्न पहा. उभी रेषा, तिरकी रेषा या पद्धतीने. उभी रेषा इथे नाहीये, इथे उभी रेषा, तिरकी रेषा नाहीये, उभी रेषा, तिरकी रेषा, आडवी, तिरकी आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 4 मध्ये आहे का? नाही. उभी रेषा नाही. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. तर आता गणिताचे प्रश्न पाहूया आपण. ओके. गणितामध्ये देखील सांगितलं तर छानच होईल, बोलला तर छानच होईल. आणि महत्वाचं समजून घ्या व्यवस्थित बारकाईने. चला
व्यवस्थित चित्र दिसतंय का? क्लिअर आवाज येतोय का? मला याच्यामध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका की क्लिअर आवाज येतोय, क्लिअर चित्र दिसतंय, काय अडचण येते का? हा चला आपण याला सुरुवात करूया. आता पहा इथे बॅकला पडलोय आपण, ऑनलाईनला मागे आहे. आता तिथे आपण काय हे बॅकचं पुढे कसं घ्यायचं असतं, 1.25 मिनिटं मागे पडले आपण. हा जुळलं, आलं टायमिंग, थोडस मागे पोहतोय. चला पान नंबर 21. ओके. 512 या संख्येचे मूळ अवयव किती आहे? आता मूळ अवयव काढले पाहिजे. 512 चे मूळ अवयव म्हणलेला आहे, म्हणजे याचे 512 चे मूळ अवयव या पद्धतीने पाडणं गरजेचं आहे. आता जर अवयव विचारलं असतं तर कसं ते पण पाहू. 2 ने भाग जाईल, 2 ने लावा, 2 दुने 4, 1 1 वर 1 येते 11, 2 पंचे 10, 2 7 12. पुन्हा 2 ने जातोय, पुन्हा 2 ने घालवा. जोपर्यंत 2 ने जातोय तोपर्यंत 2 ने घालवायचा. इथे आगाऊपणा करायचा नाही. लसावी काढताना तुम्ही डायरेक्ट करता, तसं करायचं नाही. म्हणा 1656 256 आहे, 16चा वर्ग लिहून टाकते नाही. 256 1 बे 2 4 42, पुन्हा 2 ने 2 7 12 2 4, पुन्हा 2 ने 2 6 2 2 4, पुन्हा 2 ने 2 बे 2 7 12, पुन्हा 2 ने 2 8 16, पुन्हा 2 ने 2 4, पुन्हा 2 ने 2 4, पुन्हा 2 1 बे. आता प्रश्न काय आहे, किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. या 2चा कितवा घात आला रे? 9वाला. मी 2 ही संख्या 9 वेळा मांडून त्याचा गुणाकार केला असता. गुणाकार 512 येईल. पर्याय क्रमांक 3 आहे. जमदाडे अगदी बरोबर उत्तर आहे. चला 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार 4410 असून त्याचा मसावी 21 असल्यास मसावी व लसावीतील फरक किती? या अगोदर लसावी काढावा लागेल आणि मग लसावी काढल्यानंतर लसावी आणि मसावीतला फरक काढावा लागेल. इथं सूत्र आहे 2 संख्येचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले मसावी. गुणाकार 4410 बरोबर 21 गुणिले x हा लसावी. गुणिले 21 इकडे पाठवा, भागिले होती, भागिले 21 गुणिले 42 बाकी राहिली 2 बरोबर 21 21 बाकी शून्य. पुन्हा लसावी किती येणार आहे? 210. लसावी आणि मसावीचा फरक विचारलाय म्हणजे याची वजाबाकी सुद्धा नाही जात नाही. मनाचा सगळ्यात हात नाही गेले 9, 1 मध्ये 3 जात नाही. मनाचा सगळ्यात देऊन टाका. 11 3 गेले 8, मनात नाही गेले 189 1. चला पुढे बाळ, मोरकाने पुढे जाऊ नका. आपल्याला गडबड आहे का? पुढे जायचंय का? गडबड करू नका. हे पुढे पुढे चॅट बॉक्स पुढे सरकत असतो. मला किती दिसतात एका वेळेस चॅट? 5-7 दिसतात. मग प्रत्येकाचे टाका ना, काय अडचण आहे? गडबड काय आहे? 10 बनियनच्या किमतीत 6 टोप्या येतात. एका टोपीची किंमत 40 असल्यास 1 डझन बनियन केवढ्याचे? पहा 10 बनियन बरोबर 6 टोप्या. आता इथे एका टोपीची किंमत दिलेली आहे 40 रुपये. मग 6 टोप्याची 240 रुपयामध्ये काय येणार आहे आपल्याला? 10 बनियन. आपल्याला 1 डझन पाहिजे. मी एका बनियनची किंमत काढली पाहिजे. 1 बनियन केवढ्याला बसेल? हा 10 गुणिले तिकडे पाठवले 240 भागिले 10 केलं, तुझ्याला शून्य गेला 24. मग 12 बनियन पाहिजे ते 1 डझन म्हणजे 24 गुणिले 12 48 48 भागिले 24 288 रुपये येणार आहे. बरोबर आहे उत्तर आपलं. फक्त टाकत चला, बोलत चला, पुढे पुढे जाऊ नका. चला पुढे 48 गुणिले 1000 भागिले 500 गुणिले 12 गुणिले 25 बरोबर 1 वजा चौकट मध्ये कोणती संख्या? पाहता हे सोडवूया. 48 गुणिले 1000
भागिले 500 गुणिले 12 गुणिले 125. आता इथं तुम्हाला बरोबर 1 वजा हा सॉरी आता इथे 500 निघालवा 2 शून्याला 2 शून्य गेले 5 एके 5 5 गुणे 10 12 एके 12 12 चोक 48. आता इथे 4 गुणिले 2 8 छेद 25 येत आहे. आता इथे भाग जात नाहीये मग इथं दशांश चिन्हामध्ये उत्तर काढावं लागेल. 8 छेद 25 चं दशांश चिन्हामध्ये रूपांतर करा. 0 दशांश चिन्ह 3 भाग शून्याचा लागला 8 उर्मानाचे शून्य घेतले 80 25 3 75 5 5 शून्य घेतले 50 25 दुने 0 दशांश चिन्ह 3 2. मग आता इथं गणित काय तयार होईल 0 दशांश चिन्ह 3 2 बरोबर 1 वजा चौकट. आता इथे तुम्ही हसतात इथे पहिल्यांदा ही चौकट इकडे पाठवू शकतो तुम्ही. हे वजा आहे चौकट ती इकडे पाठवले तर काय होईल अधिक म्हणजे 0 दशांश चिन्ह 3 2 अधिक चौकट बरोबर 1. आणि मग हे 0 दशांश चिन्ह 3 2 तिकडे पाठवू शकता ते वजा होती म्हणजे चौकट बरोबर 1 वजा 0 दशांश चिन्ह 3 2. आता ही वजाबाकी उभी मांडणी करून करायची. 1 म्हणजे 1 दशांश चिन्ह 0 0 यातनं 0 दशांश चिन्ह 3 2 वजा करायचे याचे वजाबाकी. शून्यात 2 जात नाहीत मनाचा चग्या देऊन टाका 10 2 गेले 8. शून्यात 4 जात नाहीत मनाचा चग्या देऊन टाका 10 4 गेले 6. एकात 1 गेला 0. उत्तर काय येणार आहे 0 दशांश चिन्ह 6 आहे का पर्यायामध्ये. नसेल तर इथं 68 अंश छेद दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर आहे. याला संक्षिप्त रूप दिलं तर 4 ने भाग जातोय 4 ने 17 चौक 68 आणि छेदामध्ये 25. हेही उत्तर पर्यायामध्ये असू शकेल. म्हणजे पर्यायामध्ये हे असेल किंवा हे पण असेल कोणतंही असू शकतं. आपण त्यानुसार बदललं पाहिजे. पुढे 12 दशांश चिन्ह 5 वजा 2 दशांश चिन्ह 5 भागिले 3 दशांश चिन्ह 8 अधिक 4 दशांश चिन्ह 2. 12 दशांश चिन्ह 5 वजा 2 दशांश चिन्ह 5 भागिले 3 दशांश चिन्ह 8 अधिक 4 दशांश चिन्ह 2. आता ही वजाबाकी उभी मांडणी करून करा. लक्षात येईल 12 दशांश चिन्ह 5 दुसरी संख्या मांडताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 2 दशांश चिन्ह 5 5 5 गेले 0 2 2 गेले 0 1 गेला 0 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. याचं उत्तर काय आलं 10. छेदामध्ये काय 3 दशांश चिन्ह 8 अधिक 4 दशांश चिन्ह 2 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह काळजीपूर्वक आहे. 8 आणि 2 10 0 चले 3 आणि 4 आणि 4 8 म्हणजे उत्तर काय 10 अंश छेद 8. याचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर करा. 8 एके 8 बाकी राहिले 2 2 वर 0 घेतला 20 झाले 8 दुने 16 20 मधनं 16 गेले 4 वर 0 गेले 40 8 दशांश चिन्ह 2 5. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात. चला पुढे एका भाजी विक्रेत्याने भाजीच्या 60 पेंड्या 240 रुपयास विकल्या. त्या पेंड्याचा शेकडा दर किती. आता 60 पेंड्या 240 रुपयाला विकली तर एक पेंडी कशी काढाल. एका पेंडीची किंमत 240 भागिले 60. मग एका पेंडीची किंमत किती आली 4 रुपये. मग आपल्याला शेकडा विचारलेला आहे. शेकडा विचारलेला आहे. गुणिले 100 केलं तर उत्तर काय येईल 400 रुपये शेकडा त्या भाजीच्या पेंड्या विकल्या गेल्या आहेत. 40% तोटा सोसून एक बैल 7200 रुपयास विकला तर त्या बैलाची खरेदीची किंमत सोडवायचं कसं पहा. 40% शेळके 97.50 घ्या. शेळके इतक्या उशीर आले पहा आणि उत्तर टाकत चला. मोरकाणे असतील दमदाडे असतील भंडारे असतील शेळके असतील उत्तर पर्यायाची उत्तर बोलत चला. हे पहा उत्तर पत्रिका आपण जी सांगितली ती टेंटेटिव्ह होती. ती काय फिक्स नव्हती. ही उत्तर पत्रिका बदलते
त्यामुळे असं तुम्ही समजू नका की आपलं उत्तर बरोबर आहे. त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येतात, काही उत्तरं चुकलेली असतात. ही उत्तर आपल्याला बदलता आली पाहिजे. ती उत्तर आपण त्या पद्धतीनं बदलत असतो. चला पुढे पहा. एक मिनिट. पहा 40% तोटा कधी होतो? 40% तोटा कधी? खरेदी 100 आणि विक्री 60 रुपये. 100 रुपये खरेदी वस्तू 60 रुपयाला विकली. इथे 40% तोटा केवढ्याला विकले? 7,200 रुपयात विकले. कुठे येऊ 7,200? विक्रीच्या खाली. मग खरेदीची किंमत x. मांडणी काय होईल? x बरोबर 7,200 गुणिले 100 भागिले 60. 1 शून्याला 1 शून्य घालवा. 6 1 6 7 6 गेले. 1 2 घेतले 12. 6 गुणे 12 वरती 0 0. 120 गुणिले 100. हे गुणाकार करताना हे 2 शून्य हा शून्य मांडून टाका. 3 शून्य 12 1 जी किंमत किती आहे बैलाची? 12,000 रुपये आहे. या ठिकाणी थोडस काय होते प्रॉब्लेम येतो. थोडासा मला लाईव्ह मध्ये प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला ते पुन्हा हे करावं लागलं. ओके चला. 5,000 रुपयावर प्रत्येक वर्षी 8% दराने व्याज देऊन कर्जमुक्त होण्याकरता 3 वर्षानंतर किती रक्कम बँकेत भरावी लागेल? म्हणजे 5,000 रुपयाचं 8% दराने 3 वर्षाचं व्याज भरायचं. म्हणजे 5,000 मदत भागिले 100. 5,000 8% 3 वर्ष भागिले 100. 2 शून्य गेले. 50 गुणिले 8. 50 गुणिले 8 400. 400 गुणिले 3 1200 रुपये. एवढेच भरून चालेल का बँकेत? मुद्दल पण त्यांना द्यावी लागेल. म्हणजे किती द्यावे लागतील? 6,200 रुपये आपल्याला त्यांना द्यावे लागतील. ओके बरोबर आहे. चला पुढे. एकूण कुंडलिक आपल्या दरमहा मिळकतीच्या 40% रक्कम बचत करतो. त्याचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये असल्या वर्षाखेरीस तो किती बचत करतो? तर 21,000 चे 40%. 21,000 ची 40% बचत करतो. म्हणजे 21,000 चे 40%. आता इथे 1 शून्य इकडला घाला. इकडे 1 शून्य घालवला. 21 चोक 8,400. एका महिन्याची बचत झाली. वर्षाची विचारले म्हणून याला गुणिले 12 करणं गरजेचे आहे. ही 2 शून्य खाली मांडून टाका. 12 चोक 48. 8 4 12 9 4 100. तर किती? 1,08,000 रुपये बचत होईल. पर्याय क्रमांक 4. सर्वात लहान 5 अंकी संख्येच्या निमपटीतून सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येची दुप्पट वजा केल्यास उत्तर किती? सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती?
सर्वात लहान एक अंकी संख्या 1 आहे, 2 अंकी 10 आहे, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000. त्याची निमपट बनलेली म्हणजे काय आहे? 5,000. नंतर काय म्हणले? सर्वात मोठी किती अंकी? 3 अंकी. सर्वात मोठी 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी याची दुप्पट. मग एक आता इथं काय गुणिले 2 करत बसण्याऐवजी 999 नंतर काय येतात? 1000. 1000 ची दुप्पट 2000. एक कमी, 1 ची दुप्पट 2. 2000 मधनं 2 गेले किती आहे? 1998. ह्या तोंडी गोष्टी जमल्या पाहिजे, मग इथं तुमची गती येतात. मी इथं काय म्हणलं? त्यांची वजा केल्या, वजाबाकी करायची. शून्यातनं जात नाही, मनाचा आजचा घ्या देऊन टाका, 10 नाड गेले 2. शून्यातनं 10 जात नाही, मनाचा आजचा घ्या देऊन टाका, 10 10 गेले 0. शून्यातनं 10 जात नाही, मनाचा आजचा घ्या देऊन टाका, 10 10 गेले 0. 5 2 गेले 3. उत्तर काय येणार आहे? 3002. उत्तर पर्याय क्रमांक 4. 81 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या बाजू एवढी एका आयताची रुंदी असून ती लांबीच्या 1/3 पट आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ 81 चौरस क्षेत्रफळ आहे. त्याची बाजू किती चौरसाची? 9 आहे. म्हणजे बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ असतं. मी 81 वर्गमूळ काढलं 9 आलं. आणि मग काय म्हणले त्यांनी? 9 चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी. म्हणजे एक आयत आहे त्याची रुंदी चौरसाच्या बाजू एवढीच आहे. आणि लांबी काय म्हणले त्यांनी? लांबीच्या 1/3 पट आहे. ही रुंदी x ची 1/3 पट. म्हणजे कोणत्या संख्येची 1/3 पट? इथं लक्षात आलं याची 1/3 पट बरोबर 9. याच्यावरून आपल्याला हे भागिले 3 तिकडे गेले गुणिले होते, म्हणजे x बरोबर 9 गुणिले 3 भागिले 1. 9 त्रिक 27. म्हणजे आयताची लांबी किती येणार आहे? 27. त्याचं क्षेत्रफळ विचारले 27 9 43 2 म्हणजे 243 चौरस सेंटीमीटर येणार आहे. पुढे हा बघा, दुसरा पर्याय दिलाय 243 चौरस सेंटीमीटर. तिसरा पर्याय दिलाय 243 सेंटीमीटर. मग कोणता लिहिला पाहिजे? पर्याय 2 लिहिला पाहिजे. म्हणजे इथं परिमाणही बघणं गरजेचं आहे. चला पुढे पहा. 52 2/9 भागिले 8/12 गुणिले 3 बरोबर किती? बोलतोय कोण रे? भागिले 8/12 पूर्ण गुणिले 3. आता अगोदर कंस आतला सुरुवात भागिले म्हणजे 2/9 गुणिले 12/8. याला गुणिले 3 म्हणजे 3/1 केलं तरी चालेल, एकत्रच काम होऊन जाईल. 5 संक्षिप्त करून द्या. 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 4 12 2 1 2 4 8 4 1 4. अंशांशाचा गुणाकार 1 छेदाचा 1. उत्तर काय? फक्त 1. चला पुढे. 5 संख्येची सरासरी 26 आहे. 5 संख्येची सरासरी 26 आहे. त्यातील पहिली व शेवटची संख्या अनुक्रमे 16 व 36 आहे. तर मधल्या 3 संख्येची सरासरी. आता 5 संख्येची सरासरी 26 यावरून 5 संख्येची बेरीज काढू शकतो आपण. 5 संख्येची बेरीज किती येईल? 26. बेरीज कशी काढतो आपण? सरासरी गुणिले एकूण संख्या. 5 संख्या आहेत म्हणून सरासरी 26. 26 गुणिले 5 130. आता पुढे काय म्हणले त्यांनी? पहिली व शेवटची संख्या 16 आणि 36. पहिली 16 शेवटची 36. याची बेरीज 6 6 12 5 52. यातनं वजा केली तर मधल्या 3 संख्येची बेरीज 10 न 2 गेले 8 राहिले. 13 न 6 गेले 7. ही मधल्या 3 संख्येची बेरीज आहे. आपल्याला काय विचारले त्यांनी? मधल्या 3 संख्येची सरासरी विचारली. म्हटल्यावर काय केलं पाहिजे? 78 भागिले 3. का भागिले 3 केलं? 3 संख्येची बेरीज आहे. 3 गुणिले 6
एक राहिला 3 स 18 उत्तर काय येईल? 26. 26. मधल्या 3 26च गेलं. कारण की मध्ये मी 26 धरली आणि पहिल्या आणि शेवटची गेल्या म्हणजे 3 राहिल्या मग मधली पण 26च असणार. ओके. चला पुढे पहा. अशोक मधुकर व अशोकराव यांनी अनुक्रमे 6,500 व 9,000 रुपये गुंतवून एक व्यापार सुरू केला, तर वर्षाखेरी झालेला नफा त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा? त्यांचं भांडवल ज्या प्रमाणात असतं त्या प्रमाणात नफा वाटून घ्यायचा. भांडवल किती आहे त्यांचं? 6,500 आणि 9,000. नाव कोण आहे? 6,500 कोणाचं आहे? मधुकरचं. अगोदर नाव मधुकर आणि नंतर आहे अशोक. याचं गुणोत्तर काय होईल? या 2 शून्याला 2 शून्य गेले. 5 लावला 5 एके 5 5 त्रिक 15 5 एके 5 45. याचं गुणोत्तर किती आहे? 13. म्हणजे इथं नफा देखील 13 भाग मधून घ्यायचा आणि अशोकनं 18 भाग. मग किती झालाय नफा त्यांना? दिला नाही. याचं गुणोत्तर काय नफ्याचं वाटणीचं? 13:18. राजूने व हरिदासने एका चौरसावरती देवळाभोवती अनुक्रमे 7 व 21 प्रदर्शना घातल्या. तेव्हा हरिदासला 280 मीटर जास्त चालावे लागले, तर देवळाची प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? आता पहा किती, एकाने 7 फेऱ्या घातल्या, एकाने 21 फेऱ्या घातल्या. जास्त फेऱ्या 21 झाल्या, तर कमी फेऱ्याचं वजा केलं तर किती फेऱ्या जास्त घातल्या? 14. म्हणजे 14 फेऱ्या म्हणजे किती अंतर आहे? 280 मीटर. म्हणजे एक फेरी म्हणजे 280 भागिले 14 म्हणजे एक फेरी म्हणजे 20 मीटर. आता देवळाचा आकार कसा असतो? चौरसाचा. म्हणजे एका फेरीचा अंतर 20 आहे, मग त्याची बाजू कशी काढाल? 20 भागिले 4 करावं लागेल. म्हणजे चौरसाची त्या देवळाची बाजू किती आहे? 5 मीटरची. पुढे या राजूने व हरिदासने एका चौरसाकृती झालं. आलेख टाका. सोबतच्या आलेखात 3 पेन्सिलींची उंची दाखवलेली आहे. सर्वात कमी व सर्वात जास्त उंच असणाऱ्या पेन्सिलीच्या उंचीतला फरक. आता छोटी पेन्सिल आहे, तिची उंची किती आहे? 12 सेंटीमीटर. आणि सर्वात मोठी आहे ती 30. मग त्याचा फरक कसा काढाल? 30 वजा 12 म्हणजे किती उत्तर? 18 सेंटीमीटर उंचीतला फरक येईल. पुढे 40 अधिक 40 चे 40%. 40 अधिक 40 चे 40% वजा 20 अधिक 20 चे 20%. आता टक्के म्हणलं की छेद किती असतो? म्हणजे 40 अधिक 40 गुणिले 40/100 वजा 20 अधिक 20 गुणिले 20 अंश छेद 100. आता या ठिकाणी का हा एक शून्य, हा एक शून्य, 2 शून्याला 2 शून्य गेले. 4 गुणिले 4 16 म्हणजे 40 अधिक 16. अगोदर हे सोडवणं गरजेचं आहे. गुणाकार पदावलीचा नियम आहे, त्या नियमानुसार. आता इथं 40 अधिक 16 झालं. इकडे वजा 20 अधिक 5 1 शून्य 2 शून्य, ही 2 शून्य गेली. 2 गुणिले 2 4. 20 अधिक 4 40 अधिक 16 56. 20 4 24. 6 4 गेले 5 2 गेले. काय 32. 4.5 अंश छेद 25 वजा 35/50 अधिक 1.1 अंश छेद 5 सोडवल्यास काय? आता पहा 4.5 अंश छेद 25 वजा 35/50 अधिक 1.1 अंश छेद 5. याचा अंशाधिक मध्ये सगळ्याचं रूपांतर करायचं. 25 100 5 105/25 वजा 35/50 अधिक 5 1 5 आणि 6/5. आता याची बेरीज वजाबाकी करायची असेल तर काय करावं लागेल? काय येताचे 50. याची किती पट झाली? 50ची दुप्पट करा. याची 50ची पट 35. याची 10 पट. आता 210 मधनं 35 वजा करा. शिल्लक मानाचा आजचा घ्या. 10 ते 5 गेले, 5 राहिले, आजचा देऊन टाकला. 21 मधनं 4 गेले 17. 165 येत होते ना.
काय रे पोपट नुसते बोलताय? हा किती आलं उत्तर? 175 अधिक 60 शून्य 5 7 7 13 235. म्हणजे साधी सोपी कशी चुका होतात आलं का लक्षात? का मला तोंडी करता येत नाही का? मी करतो का तोंडी? तुम्ही का तोंडी करावं? मार्क गेला तर जाणार आहे कुणाचा? का माझा जाणार आहे? मग या गोष्टी मला प्रत्येक गोष्ट बारकाईने लिहून लागते. पुढे प्रमोद ताशी 12 किलोमीटर वेगाने 2.5 तास सायकल चालवतो, तर प्रवीण ताशी 16 किलोमीटर वेगाने 1.5 तास सायकल चालवतो. दोघांनी चाललेल्या अंतरातील फरक किती? दोघांनी चाललेल्या अंतरातील फरक किती? प्रमोद ताशी 12 किलोमीटर वेगाने 2.5 तास. अंतर बरोबर वेग गुणिले वेग. वेग आहे 12 किलोमीटर आणि वेळ आहे 2.5 तास. 2.5 तास कसं लिहाल? 2.5. हा झाला प्रमोद. आणि दुसरा आहे प्रवीण ताशी 16 किलोमीटर वेगाने 1.5 तास. म्हणजे 16 गुणिले 1.5 म्हणजे 1.5. दोघांच्या अंतरातला फरक विचारला. अंतर बरोबर वेग गुणिले वेग. दशमचिन्ह नाही समजून गुणाकार करा. 12 पंचे 60 शून्याच्या 6 बाजूने 6 दशमचिन्ह एका संख्येच्या इथे 16 पंचे 80 शून्याच्या 8 16 एके 16 दशमचिन्ह एक संख्येच्या अगोदर. जहाँ 30 किलोमीटर चालवले याने 24. फरक किती आहे? 6 किलोमीटर. रात्री 11:50 वाजता एका ठिकाणाहून एक आगगाडी सुटते. त्यापूर्वी 7.5 तास आधी दुसरी आगगाडी सुटलेली होती, तर त्या गाडीची सुटण्याची वेळ म्हणजे 11:50 वाजता एक आगगाडी सुटते आणि त्याच्या अगोदर 7.5 7.1 तास मिनिटात सांगा. 7 तास 30 मिनिटे वजा करावे लागतील. 50 मध्ये 3 गेले 20 आणि 11 तासात गेले 4. 4 वाजून 20 मिनिटांनी गाडी सुटेल. पण आता कधी? आता रात्री 11:50 ला सुटली. मग त्याच्या अगोदर 7.5 तास म्हणजे कुठली कधीची असणार आहे? सकाळची असणार आहे? सायंकाळची. म्हणजे दुपारच्या नंतरची वेळ आहे. त्यामुळे उत्तर येईल सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटं. पर्याय क्रमांक 1 असणार. ओके चला. आता 5 प्रश्न आपल्याला प्रत्येक बारकाईने बघायचेच असतात. प्रत्येक तुमची उत्तर कधी ग्राह्य मानायचे नसतात. मी तर कधी मान्य करत नाही. तर मला आलेली उत्तर मी बारकाईने तपासतो. प्रत्येक मुलाचं उत्तर काही असेल, पण मला ते जेव्हा मी पेपर सोडवतो फळ्यावर तेव्हा मला ते योग्य वाटतं. चला स्क्रीन चालू करा. मला सर्वांनी व्हॉट्सअपला नंबर पाठवा किंवा गुगल याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकला तरी चालेल. वर्गाने तुझा मेसेज मी बघितलेला होता, पण पुन्हा एकदा व्हॉट्सअपला नंबर टाक. उत्तर आहे भारत हा अध्यात्म प्रधान देश मानला जातो. आत्मकल्याण निर्वाण किंवा मोक्ष हाच परम पुरुषार्थ मानणारे भारतात अनेक जण झाले, पण सर्व भारतीय तत्वज्ञ ईश्वरवादी नव्हते. जीव म्हणजे ईश्वरवादी म्हणजे काय? ईश्वराला मानणारे. सगळे तत्वज्ञ काय ईश्वराला मानणारे नाही. काही जीव मानणारे, जगात राहणारे पण जगन्नाथ नाकारणारे म्हणजे देवाला नाकारणारे विचारवंत या देशात होऊन गेले. ईश्वर नाकारण्याचे धैर्य दाखवणारे आज प्रथम प्रकट झाले असे मानायचे कारण नाही. आज देखील काही जण म्हणतात देव कुठे? दाखवा आम्हाला. आम्ही सगळ्या गोष्टी दाखवू शकतो, देव दाखवू शकतो का? देव आहे म्हणे मूर्तीमध्ये, दाखवा. मग तू कुठं हलतोय, कुठं बोलतोय? म्हणजे आजच नवीन झाले असं नाही, पूर्वी देखील होते. जैन दर्शनात आत्म्याचे पूर्णत्व ही गोष्ट तपाने साध्य होणारी आहे असे सांगितले आहे.
पण परमेश्वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व मानले नाही. जैन म्हणजे जैन लोकांचा जैन धर्म म्हणजे भगवान बुद्धांनी नित्य वस्तुत्व आणि ईश्वरत्व या दोन्ही नाकारल्या. सर्वम क्षणिकम सर्वम अनित्यम असा त्यांनी निर्वाळा दिला. चारवाक हा तर धडधडीत जडवादी होता. तो आत्मा मानत नव्हता, देव जाणत नव्हता. चारवाक. पुढे साख्य आणि योग दर्शनाने पुरुष या संज्ञेने ज्याचा निर्देश केला जातो असा जीव मानला. हे जीव अनेक आणि स्वतंत्र आहे. या जीव योनी व या जीवश्रेणीत ईश्वर नावाचा पूर्ण पुरुष गुरुपदी विराजमान असल्याचे सांगितले. जैन तत्वज्ञांनी जगावे दोन भाग मानले. त्यांना अनुक्रमे जीव आणि अजीव असे नाव दिले. विश्वाचे विभाजन दोन प्रकारच्या घटकात करण्याचा प्रयत्न साख्यांनी केला. त्यांनी प्रकृती आणि पुरुष असे संबोधले. पूर्वमीमांसा दर्शनास अवघा विश्व व्यापार कर्मबद्ध वाटला. नियमाने अंकित असणारे कर्म व्यापार मानवाची जन्म कहाणी स्पष्ट करू शकतात. ही जन्म कहाणी ही तत्वता कर्म कहाणी आहे. आपला भारत देश कसा आहे? अध्यात्म प्रधान. चौथा पर्याय ए. कोणती गोष्ट तपाने साध्य होणारी आहे? आत्म्याचे पूर्णत्व हे तपाने साध्य होणारे आहे. भगवान बुद्धांनी कोणत्या गोष्टी नाकारल्या? नित्य वस्तुत्व आणि ईश्वरत्व हे दोन्ही पण बुद्ध धर्म भगवान बुद्धांनी नाकारले. जैन तत्वज्ञानांनी जगाचे किती भाग मानले? दोन भाग मानले. कोणते दोन भाग रे? जीव आणि अजीव. म्हणजे हे सांगायला पाहिजे. तर तुम्ही अभ्यास केलाय मनापासून. आत्मा व देव न जाणारा कोण? चारवा. पुढे उतारा दुसरा पा. आग्रा हे शहर उत्तर प्रदेशातील शहर ताजमुळे म्हणजे ताजमहालामुळे जगात प्रसिद्ध आहे. लोधी राजाने जेव्हा आग्रा शहराचे राजधानीत रूपांतर केले तेव्हापासून ते शहर गाजू लागले. परंतु मोगलांनी हे शहर वैभवाच्या कळसावर चढवले. 17व्या शतकाच्या मध्यापासून ते 18व्या शतकाच्या प्रारंभाच्या काळापर्यंतच्या कालावधीत अनेक नव्या शानदार वस्तू या शहरात उभ्या राहिल्या. अकबराने आग्र्याचा किल्ला बांधला. याला लाल किल्ला पण म्हणतात. दिल्लीला पण आहे, पण आग्र्यामध्ये पण किल्ला आहे, त्याला लाल किल्ला म्हणतात. इतमाद उल दौला ही कबर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ नूर जहाने बांधली. ही कबर पूर्णपणे संगमरवरी दगडाची आहे. शहाजहानने ताजमहल बांधून आपल्या एका आश्चर्यजनक वास्तूची उभारणी केली. म्हणजे पहा, ही नूर जहाची होती. अकबराच्या या नूर जहाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक कबर संगमरवरी दगडाची बांधली, ती वेगळी आहे. आणि शहाजहान याने आपली पत्नी काय कबर म्हणजे मेलेल्या व्यक्तीचं थडगं. मेल्यानंतर पहा मुसलमान लोकांच्या मध्ये पुरतात आणि पुरल्यानंतर त्या ठिकाणी काय करतात? कबर बांधतात. म्हणजे छोटीशी असते आपल्याकडे. पण आता हे राजे, राजांची छोटी असेल का? राजाला शोभेल अशी पाहिजे. आपण सर्वसाधारण गरीब असेल तर झोपडी बांधेल, मिडियमचा असेल घर बांधेल, अगदी चांगला मध्यमवर्ग असेल तो बंगला बांधेल, अगदी हाय असेल त्याचा काय असेल हवेली असेल ना, प्रत्येकाच्या पैशाच्या ह्याच्यावर. मग राजाची कबर कशी असेल? संगमरवरी दगडाची बनली. शहाजहानने ताजमहल बांधून जगातल्या आश्चर्यजनक वस्तूंची उभारणी केली. मोगलांनी येथे उभ्या केलेल्या अनेक स्मृती म्हणजे जामा मशीद, चीनी का रोजा व बारोडी राजवाडा हा इब्राहिम लोधींनी बांधला. बिगर मोगली स्मृतीत रोमन कॅथलिक स्मशानभूमीचा समावेश करावा लागेल. म्हणजे ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी तिथे आहे. आग्रा हे पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण केंद्र आहे. परंतु याशिवाय तेथे नाना वस्तू खरेदीची एक महत्वाची बाजारपेठ आहे. उदाहरणार्थ लोहा मंडी म्हणजे लोखंडाची, राजा मंडी, सदर बाजार यामधून पादत्राणे, चांबडी पिशव्या, पादत्राणे म्हणजे काय? चपला, चांबडी पिशव्या, लोकरी, सतरंज्या इत्यादीची खरेदी केली जाते. दालमोद व पेटा हे खाद्यपदार्थ अत्यंत लोकप्रिय आहे. कुणीही ताजमहालाची छोटी प्रतिकृती किंवा पेठा खरेदी केल्याशिवाय आग्रा सोडणार नाही.
हा पेठा आहे तो भोपळ्याच्या घरापासून बनवला. साखर आणि भोपळा त्याच्यापासून तो पेठा, आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे. पुढे आग्रा हे शहर जगप्रसिद्ध कशामुळे बनले? जगातील एक आश्चर्य ताजमहाल त्या ठिकाणी असल्यामुळे. पुढे ताजमहाल ही वास्तू कोणी बांधली? शहाजहान. कोणत्या कालावधीत आग्रा या ठिकाणी शानदार वस्तू उभारल्या? 17व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 17वं शतक 1601 पासून सुरू. 1600 मध्ये 16वं शतक संपलं. 1601 ला 17वं शतक सुरू झालं. मग 16व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे 1650, म्हणजे उत्तरार्ध म्हणजे निम्म ते शतक, म्हणजे 1650 ते 17व्या शतकाचा सुरुवात म्हणजे 1725. पर्यटक ताजमहालाची मूर्ती जपण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करतात? प्रतिकृती खरेदी करून. कोण ताजमहाल खरेदी करू शकेल? नाही ना. कशी ते करतील का ताजमहाल खरेदी? आणि वेळी कोणती मूर्ती मोगलांनी उभारली नाही. रोमन कॅथोलिक स्मशान. बाकी सगळं मुलांनी. उतारा तिसरा घ्या. मासा जन्मभर पाण्यात राहतो पण पाण्याचा एक थेंब देखील पित नाही. तुम्हाला पाण्यात राहतो मग तो सारखा तोंड हलवताना दिसतो, तर तो पाणी घेतो तोंडात पण कल्ल्यात बाजूला त्याचे जे पंख आहेत त्याचा तुम्ही जर कळते मासा पकडल्यानंतर तर बाजूला इथे कल्ले आहे, इथनं तो पाणी बाहेर सोडून देतात. तोंडामधनं तो खाल्लेला अन्न फक्त गिळतो, पाण्याचा एक थेंब देखील त्याच्या पोटात जात नाही. मासे समुद्राच्या अगर नदीचे पाणी फक्त आपल्या तोंडात घेतात पण पीत मात्र नाही. ज्याप्रमाणे माणसे हवा फुफ्फुसात घेऊन मग ती बाहेर टाकतात त्याप्रमाणे मासे पाण्याचा श्वासोच्छ्वास करतात. माशाच्या श्वसन इंद्रियाला गिल किंवा कल्ले असे म्हणतात. या गिल मध्ये जे रक्त असते ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते, मग ते पाणी बाहेर फेकले जाते. या क्रियेत पाण्याचा एक थेंबही त्याच्या पोटात जात नाही. माशांना पोषणासाठी जरूर असणारे पाणी त्याच्या अन्नातून मिळते. अशा तऱ्हेने माशांना हवेची जरुरी नसते. काही मासे त्यांच्या आयुष्यात एकदाही पाण्याच्या पृष्ठभागावर आलेले आढळत नाही, पण त्याला हवेतला श्वासोच्छ्वास घेता येत नाही. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन ते कल्ल्यामार्फत शोषण करून घेतात. माशाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कोणती? मासे कशाचा श्वासोच्छ्वास करतात? पाण्याचा, हवेचा नाही. मासे पाण्यातील ऑक्सिजन कसे शोषून घेतात? जेव्हा तोंडातनं गेलेलं पाणी कल्ल्यातून बाहेर पडतं तेव्हा तिथं रक्तवाहिन्या असतात. त्या रक्तवाहिन्या त्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन शोषून घेतात. माशांना पाणी कोठून मिळते? अन्नातून. एवढे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात? काही मासे, काही आहेत, सगळेच येत नाही. बँका म्हणजे अशी ठिकाणी जिथे लोक आपले पैसे ठेवू शकतात. बरेचसे लोक आपल्या बचत खात्यात पैशाची बचत करण्यासाठी आणि चेक खात्यातून पैसे देण्यासाठी बँकांचा उपयोग करतात. आजकाल लोक जेव्हा लोकांना कामाचे पैसे मिळतात तेव्हा त्यांच्या पगाराचे चेक बऱ्याचदा त्यांच्या बचत खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा होतात. त्यानंतर आपली बिले आपापल्या खात्यातून चेक लिहून भरू शकतात किंवा जेथे त्यांची बिले त्यांच्या बँक खात्याशी इलेक्ट्रॉनिक तऱ्हेने जोडलेली असतात ते ऑनलाईन भरू शकतात. बँका लोकांना कर्जही देतात. बँकांच्या खातेदारांनी जमा केलेले पैसे बँका लोकांना नवीन घरे खरेदी करण्यासाठी, कार घेण्यासाठी अथवा उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कर्जावर देतात. अशा तऱ्हेने कर्जावर व्याज आकारून बँका पैसे कमावतात. दुसऱ्याच्या शब्दात सांगायचे म्हणजे लोकांनी जितके पैसे कर्जावर घेतलेले असतात त्यापेक्षा जास्त त्यांना परत करावे लागतात. बँकेला एखादा कर्जदार कितपत धोकादायक वाटतो आणि कर्जाची परतफेड किती वेगाने केली जाते या आणि इतर गोष्टीवर ही रक्कम अवलंबून असते. व्याजाचा दर हा त्या धोकादायक परिस्थितीवर अवलंबून असतो. घर खरेदीला सगळ्यात कमी व्याज दर असतो, कारण घर काय कोणी उचलून घेऊ शकत नाही, पळवून घेऊन जाऊ शकत नाही. त्यापेक्षा गाडी खरेदीला जास्त व्याज दर असतो आणि त्यापेक्षा जे इतर कर्ज असतं त्याला सगळ्यात जास्त व्याज दर असतो. बँका पैसे कमवतात. कसे कमवतात? कर्जावर व्याज आकारून. ऑनलाईन बिले भरणे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देणे. आज मला बरेचसे पालक तुमची फी कशी देतात?
मोबाईलवरनं त्यांनी मला गुगल पेला, फोन पेला ट्रान्सफर करतात, बँक अकाउंटला ट्रान्सफर करतात. म्हणजे रोख पैसे द्यायची गरज आहे का? नाही. त्यांच्या खात्यावरनं माझ्या खात्यावर आले की पैसे कव्हर झाले. अशा पद्धतीने पुढे पहा. बँक म्हणजे अशी जागा की जेथे लोक आपले पैसे आपले पैसे ठेवतात. बँकामध्ये खातेदारांनी ठेवलेल्या पैशाची बँक काय करतात? ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज देतात. जमा करणे म्हणजे ठेवणे. ओके. धन्यवाद मित्रांनो.